हरिओम. अमृतानुभव योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 2. सद्गुरु स्तवन. ओवी क्रमांक 6. सामर्थ्याचे नि बिके, जो शिवाचेही गुरुत्व जिंके. आत्मा आत्मसुख देखे, आरसा जिये. सद्गुरूमध्ये इतके ओजस्वी तेज असते की तो त्या सामर्थ्याच्या जोरावर शिवाचेही गुरुत्व जिंकून घेतो. या योगे आरशात पाहिल्याप्रमाणे तो साधकांना स्वतःच्या मुखामध्ये आत्मदर्शन घडवितो. माऊली सद्गुरू महिमा गात आहेत. शिवाचे सामर्थ्य म्हणजे शिवतत्वे होत. माऊली सांगतात की सद्गुरू इतका ओजस्वी तेजोमय असतो की तो शिवतत्व सहजच आत्मसात करतो. शिवतत्वांप्रमाणे सद्गुरूचे आचरण सहजच होत असते. शिवतत्वे त्याच्या अंगी भिनलेली आणि मुरलेली असतात. हे असे शिवतत्व अंगीकारणे म्हणजेच येथे शिवाचे गुरुत्व जिंकून घेणे आहे. शिवाचे गुरुत्व जिंकून घेतल्यामुळे आपल्यासाठी सद्गुरू शिवापेक्षाही श्रेष्ठ असतो. सद्गुरू शिवापेक्षाही जास्त महत्त्वाचा आहे, कारण सद्गुरू आपल्या सान्निध्यात असतो. तो आपल्यातच आपल्याप्रमाणेच राहत असतो. त्याचा आपल्याला प्रत्यक्ष सहवास असतो. सद्गुरू मदतीला अडीअडचणीला प्रत्यक्ष धावून येतो. तो आपल्यापैकीच एक असतो, आपल्यापासून दूर राहत नाही. यामुळे त्याच्या मायेची ऊब आपल्याला दिलासा द्यायला नेहमी हजर असते, तत्पर असते. शिव आपल्याला आपल्या संचिताप्रमाणे या भौतिकाच्या चिखलात जन्म घ्यायला भाग पाडतो. सद्गुरू आपल्याला या भौतिकाच्या चिखलामधून बाहेर काढायला प्रयत्न करत असतो. इतकेच काय, तर पुन्हा शिवाकडे जायला लागू नये म्हणून सद्गुरू सायुज्य मुक्ती प्राप्त करवून देतो. माऊली ओवीत पुढे सांगतात की सद्गुरू इतका ओजस्वी आणि तेजस्वी असतो. सद्गुरूने हे शिवतत्व अंगी इतके धारण केलेले असते की त्याच्या मुखाकडे नुसते पाहिले तरी साधकांना तेथे आत्मदर्शन होते. चेहऱ्यावरील प्रसन्नतेला फार महत्त्व असते. ती परिणामकारक असते. सद्गुरूच्या मुखावरील ब्रह्मतेजामुळे साधकांना त्याच्या नुसत्या दर्शनाने आत्मज्ञान प्राप्त होते. याचा अर्थ असा आहे की सद्गुरूच्या सान्निध्यात, त्याच्या सहवासात, त्याच्या प्रत्यक्ष वर्तनाच्या अवलोकनाने, त्याच्या आचरणाच्या पावन प्रभावाने साधक आत्मविद्या अंगीकारतात आणि शिकतात. जणू काही साधक आरशात स्वतःला पाहत आहेत आणि स्वतःच्याच अवलोकनाने आत्मदर्शन घेत आहेत. सद्गुरूचा सहवास, सद्गुरूचा समागम, सद्गुरूचे अवलोकन हे जास्त प्रभावी असलेले शिक्षण घ्यायचे माध्यम आहे. सद्गुरू बसतो कसा, उठतो कसा, चालतो कसा, निसतो कसा, बोलतो कसा, मौन राहतो कसा, व्यक्त होतो कसा, जेवतो कसा, विहार करतो कसा, गप्प बसतो कसा इत्यादी शिक्षण हे कितीही पुस्तके वाचली, प्रवचने ऐकली तरी पूर्ण ज्ञान प्राप्त होण्यासाठी ही माध्यमे अपुरी असतील. तथापि सद्गुरूला प्रत्यक्ष आचरण करताना पाहिले की त्याचे संपूर्ण ज्ञान प्राप्त होते. आईवडिलांना पैसे पाठवून त्यांचा सांभाळ करणे, त्यांची काळजी घेणे आणि त्यांना प्रत्यक्ष आपल्या घरी ठेवून त्यांचा सांभाळ करणे, त्यांची काळजी घेणे यात जमीन आकाशा एवढा फरक आहे. याचप्रमाणे एखाद्याकडे पाहिल्यावर त्याच्या चेहऱ्यावरून त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व माहीत होते. त्याचा प्रभाव त्याला प्रत्यक्ष पाहिल्यावर माहीत होतो. त्याच्या प्रत्यक्ष दर्शनाने पाहणाऱ्यावर परिणाम होतो. त्याच्या प्रत्यक्ष सहवासाचा एक निराळाच प्रभाव होत असतो. हा त्या प्रत्यक्ष अस्तित्वाचा परिणाम, प्रभाव असतो. सद्गुरूच्या प्रत्यक्ष दर्शनाने
अशा प्रकारे साधकावर परिणाम होतो. साधकाला सद्गुरूच्या मुखाद्वारे आत्मदर्शन होते. जणू काही तो आरशात स्वतःलाच पाहत आहे. तो त्याच्या सान्निध्यात आत्मसाक्षात्कारी होतो. ओवी क्रमांक 7. बोध चंद्राची या कळा विखुरल्या एक वेळा, कृपा पुनिव लीला करी जयाची. अर्थात बोधप्रत असलेल्या विखुरलेल्या चंद्रकला एकेका कलेने वाढत वाढत जातात आणि पौर्णिमेला त्यांची लीला अशी काही आहे की त्या एकत्वाचे विज्ञान प्रदान करतात. भौतिकाच्या अज्ञानरूपी अंधकारात सदा अतृप्त ठेवणाऱ्या भौतिकाच्या भोगरूपी आकर्षणाने आपल्या जीवनाची आनंदमय एक एक चंद्रकला अस्ताला जाते. शेवटी अमावस्येच्या रूपाने हे भौतिक आपल्याला पूर्णपणे ग्रासून टाकते. आपल्या आयुष्यात भोगमायेच्या अंधाराशिवाय अन्य काहीही उरत नाही. वास्तवात चंद्र कधीही कमी होत नाही किंवा कधी वाढतही नाही. तो आपल्या सदानंदी जीवनासारखा सदा पूर्णच असतो. तथापि आपल्या भौतिकाच्या आकर्षणाने आपण आनंदाची एक एक जीवनकला अस्ताला नेतो, लयाला नेतो, अधोगतीला नेतो. आपण स्वतःला आपल्याच करणीने अतृप्त उपभोगांच्या संचितात अडकवितो. पुनर्जन्माच्या रहाट गाडग्यात अडकून आपलेच आपण आनंदाला पारखे होतो. आपल्या आयुष्यात उपभोगरूपी अमावास्या अवतरते. अशा वेळी सद्गुरू आपल्याला यामधून कसा बाहेर आणतो, आपल्याला सुमार्गी कसा लावतो, आपल्या जीवनातील कोमेजलेल्या कला पुन्हा कसा टवटवीत करतो, त्याचा महिमा सांगत आहेत. यातील लीला इतकीच आहे की जसा चंद्र कधीही कमी जास्त होत नाही, तसेच आपल्या जीवनामधून आनंद कधीही नष्ट झालेला नसतो. तो अबाधित असतो. भौतिकाच्या आवरणाखाली तो झाकोळला जातो इतकेच. हे भौतिकाचे झाकण सद्गुरू दूर करण्याची कला आपल्याला शिकवितो. सद्गुरू कृपेने या अधोगतीला लय झालेल्या आनंदरूपी जीवनकला पुनरुज्जीवित होतात. सद्गुरू आपल्याला योगसाधना, उपासना करायला शिकवितो. आपल्या वात्सल्यपूर्ण उपदेशाने आपल्याला भोगमायेच्या जाळ्यामधून बाहेर काढून आत्मसन्मुख करतो. सद्गुरूची लीला अद्भुत आहे, अगाध आहे. त्यायोगे लयाला गेलेली आनंदमय जीवनकला एक एक पुनरुज्जीवित होते. आपल्याला आपण गर्तेत गेल्याचे उमजते आणि आपण सद्गुरूने दाखवलेल्या शीतल ज्ञानप्रकाशात या जीवनकला एक एक करून पुन्हा प्रज्वलित करतो. एका एका कलेने आनंदरूपी कला एकत्र येतात आणि आपल्या जीवनात आनंदरूपी पौर्णिमेचा चंद्र उगवतो. सद्गुरूच्या उपदेशाप्रमाणे सातत्याने आचरण करायची जबाबदारी आपली असते. हरिओम.